बदलापुर घटना के विरोध में आज गोंदिया में भी महाविकास आघाड़ी की ओर से काली पट्टी बांधकर मोर्चा निकाला गया। इस मोर्चे में कांग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गुट और उद्धव बालासाहेब ठाकरे गुट के नेता और कार्यकर्ता बड़ी संख्या में शामिल हुए। गोंदिया शहर में गांधी प्रतिमा पर महाविकास आघाड़ी के पदाधिकारी एकत्र हुए और अपने हाथों पर काली पट्टी बांधी और कुछ लोग इस मोर्चे में मुँह पर काला कपड़ा बांधकर शामिल हुए। बदलापुर में हुए अत्याचार को लेकर सरकार गंभीर नहीं है। दूसरी ओर छोटी बच्ची पर अत्याचार करने वाले आरोपी पर फास्ट ट्रैक कोर्ट में मुकदमा चलाकर आरोपी को फांसी की सजा दी जानी चाहिए। इस मांग को लेकर आज मोर्चा निकाला गया। इस मोर्चे में गोंदिया जिले के एकमात्र कांग्रेस विधायक सहस्राम कोरोटे शामिल हुए। आज खरं पाहता है महाराष्ट्राची सरकार खोटं बोलणारी सरकार आहे। ह्या सरकारने तर हद्द करून टाकलं की जे आपल्याला महिलांचे कैवारी समजणारे, महिलांना लाडली लेक म्हणून महाराष्ट्रामध्ये उवापुवा करणारे हे सरकार ज्या महिलेची लेक आहे, त्यांच्या छोट्या छोट्या मुली आहे त्या सुरक्षित नाही तर हे महिलांना काय सुरक्षित करणार आहे। आणि म्हणून आज महाराष्ट्रामध्ये सर्व स्तरावर सर्वच ठिकाणी अनेक ठिकाणी ज्या आमच्या छोट्या छोट्या बालिका आहेत त्या असुरक्षित आहे, शाळकरी मुली असुरक्षित आहे आणि एवढंच नाही तर आमच्या महिला भगिनी सुद्धा असुरक्षित आहे। यांना फक्त लाडली बहीण हे नाव फक्त देता येतो, पण त्या लाडल्या बहिणीचं आणि लाडल्या बहिणीच्या लेकीचं त्यांची सुरक्षा ह्या सरकारला करता येत नाही। म्हणून महाराष्ट्र काँग्रेस महाविकास आघाडीच्या वतीनं आज संपूर्ण महाराष्ट्रभर या सरकारचा निषेध करण्यात येतो आणि आज आम्ही ह्या ठिकाणी गोंदिया जिल्ह्यामध्ये सुद्धा आम्ही काळ्या फिती लावून तोंडाला काळं पट्टी बांधून या सरकारचा आम्ही निषेध करत आहोत। बदलापूर येथे झालेल्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने आज बंद पुकारला होता, परंतु माननीय न्यायालयाच्या आदेशानुसार आज तो बंद आम्ही मागे घेतलेला आहे। परंतु ही घटना अतिशय खराब घटना आहे। काळीमा महिला जातीला, माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे आणि या घटनेचं समर्थन करणारी जी महायुती सरकार आहे त्या दोषींवर कारवाई करण्याऐवजी आंदोलन करणाऱ्या लोकांवर कारवाई करून त्यांना जेलमध्ये ठुसणारे हे शिंदे, फडणवीस, अजित पवारचं सरकार, या सरकारचा निषेध करण्याकरिता आम्ही बंद जरी मागे घेतलेला असला तरी आम्ही या घटनेचा निषेध म्हणून काळ्या फिती लावून मूक दर्शक आम्ही या ठिकाणी निषेध करत आहोत आणि या घटना पुन्हा होऊ नये आणि दोषीला कडक फाशी होऊन लवकरात लवकर त्याला फाशी झाली पाहिजे, हा आमचा आज मागणी आहे आपल्या माध्यमाने। आपल्या महाराष्ट्रात महिला किती सुरक्षित आहेत हे आपण रोजच पाहत आहोत आणि महिला तर महिला सोडा, लहान मुली आपल्या राज्यात किती सुरक्षित आहेत हे आपण रोजच पाहत आहोत। दिवसेंदिवशी रोज आपल्या मुलींवर, आपल्या महिलांवर अत्याचार वाढतच चालले आहे। त्याच्या विरोधात आम्ही कॅन्डल मार्च, काल आम्ही मूक मोर्चा काढला, परवा आम्ही कॅन्डल मार्च केला आणि आज आम्हा सगळ्यांचा महाविकास आघाडीतर्फे आम्ही बंदचा आवाहन केला होता। पण सरकारला माहीत नाही कशाची भीती आहे, काय आहे। कोर्टाचा आम्हाला आदेश आलेला आहे की तुम्हाला मोर्चे वगैरे काढता येत नाही, पण आम्ही आपल्या मुलींसाठी न्याय मागूच आणि आम्ही आपल्या पद्धतीनं मागू म्हणून आम्ही महाविकास आघाडीतर्फे काळे फिते बांधून शांतीपूर्वक आपला मोर्चा करू आणि आपल्या मुलींसाठी आम्ही न्याय मागू। काळी पट्टी लावून निषेध करण्याच्या मागची भूमिका अशी आहे की भारतीय संविधानाने ज्या पद्धतीनं लोकशाही पद्धतीनं मागणी करण्याच्यासाठी जो आपल्याला अधिकार दिला त्या अधिकाराचा हनन सुप्रीम कोर्ट असो किंवा उच्च न्यायालय असो, या लोकांनी भारतीय घटनेला बगल देऊन ज्या पद्धतीनं लोकशाहीमध्ये लोकांच्या अधिकाराचा हनन करण्याचा प्रयत्न केला आणि चुकीच्या पद्धतीचा जो काही निर्णय दिला तो निर्णय वास्तविक जर विचार केला तर भारतीय राज्यघटनेला धरून नसल्यामुळे आता कोर्टाचा अवमान होऊ नये म्हणून आम्ही आमच्या तोंडावर पट्ट्या बांधून झालेल्या घटनेचा निषेध करण्यासाठी म्हणून तोंडावर काळ्या पट्ट्या बांधून आम्ही निघत आहोत। आता अशा या परिस्थितीमध्ये राज्य सरकारला कळलं पाहिजे की लोकांच्या भावना केवढ्या मोठ्या तीव्र आहेत आणि जर याच्यावरही आधारित जर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री यवतमाळमध्ये येऊन जर लाडली बहिणाचे कार्यक्रम घेत असेल तर त्या मुख्यमंत्र्यालाही लाज वाटली पाहिजे की एका बाजूला राज्यामध्ये अनेक बलात्कारानं रोज केसेस वाढत आहेत, त्याच्यावर कुठलाही नियंत्रण नाही, पण लाडकी बहिणांचा कार्यक्रम घेण्यासाठी त्यांना वेळ आहे आणि म्हणून हा जो काही
तोंडावर पट्ट्या बांधून सर्व लोकांनी आम्ही निर्णय घेतलेला आहे। हा सरकारला चेतावणी देण्यासाठी आहे, सरकारचा निषेध करण्यासाठी।